ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। हिंदीच्या मुद्द्यावरती सरकारने दोन्ही GR मागे घेतल्यावरती आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या विजयी मेळावा काढणार आहेत। राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर आता उद्या तब्बल 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती एकत्र येतात। त्यामुळे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला या मेळाव्याची खूप उत्सुकता लागली आहे। ठाकरे ब्रँडचं उद्या पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला नव्याने दर्शन होईल। विशेष म्हणजे एकीकडे मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच आता दोघेही मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत असल्यामुळे ही मनोमिलनाची नांदी समजली जाते। महाराष्ट्रातील राजकारणासाठी ऐतिहासिक दिवस आहे अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। तर मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले। उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस आहे। मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे। एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस आहे। जोरात तयारी चालू आहे। आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो। पोलिसांशी पण आमची चर्चा झाली। कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे। आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्माननीय बाळानंदगावकर, त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील। मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत सोबत काम करण्यावरती दोन्ही पक्षांचं एकमतही झालंय। पक्षाचे नेते एकजुटीने तयारीला लागलेत। मेळाव्याच्या नियोजनासाठी काही मुद्देही एकत्र काढलेत। सोशल मीडिया बॅनरवरनं एकमेकांना न डिवचण्यावरतीही एकमत झालंय। मेळाव्याबाबत दोन्ही पक्षांची दिलजमाई कशी झाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्याचं काम करणं, बॅनर घोषणांमधनं दोन्ही पक्षांनी एकमेकांना न डिवचणं, सोशल मीडिया बॅनर जाहिरातींद्वारे मेळाव्याची जोरदार तयारी करणं, गर्दीचं नियोजन ही दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी आहे। दोन्ही पक्षातील नेत्यांची विशेष टीम करून जबाबदारीचं वाटप करण्यात आले। आज मेळाव्यातील प्रत्येक बाबीची रंगीत तालीम होणार आहे। व्यासपीठावरती केवळ पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्षांना स्थान असेल आणि इतर नेते व्यासपीठासमोर असतील। ठाकरे बंधूंसह मोजक्या नेत्यांचीच भाषणं होतील। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा व्यासपीठाखाली समोर बसलेले असतील। मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच असतील असंही कळतंय। सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसन व्यवस्था असेल।